राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावरती कार्यालयावरती पडलेले ईडीचे छापे आणि त्यानंतर कशा प्रकारे महाविकास आघाडीतल्या नेत्यांना टार्गेट केलं जातं याबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार बोलताना दिसले। त्यांनी माध्यमांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत। पण आजची ही पत्रकार परिषद घेण्यापाठीमागचं मूळ कारण अर्थात ती चर्चेतली बातमी। त्याने आपण सुरुवात करूयात। राष्ट्रवादीचे बडे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापे टाकलेत। कागल आणि पुण्यातील घरांवर हे छापे टाकण्यात आले। ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत प्राप्तिकर विभागाचे अधिकारीही असल्याची माहिती आहे। ईडीचे जवळपास 20 अधिकारी सकाळी 6 वाजता हसन मुश्रीफ यांच्या कागल इथल्या निवासस्थानी पोहोचले। सध्या या अधिकाऱ्यांकडून हसन मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी केली जाते। गडहिंग्लज इथल्या आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील 100 कोटीच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही धाड पडल्याचं सांगण्यात येत आहे। तर हसन मुश्रीफ यांच्या संताजी घोरपडे कारखान्यावरही छापेमारी सुरू आहे। दरम्यान ईडीच्या या कारवाईनंतर मुश्रीफ समर्थकांनी ठिकठिकाणी बंद पुकारलाय। कोल्हापुरात तणावाचं वातावरण पसरलं असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। इन्कम टॅक्स विभागानं बेनामीची कारवाई सुरू केली होती, त्याला सुद्धा वरिष्ठ न्यायालयानं स्थगिती दिलेली आहे। म्हणजे आरओसीनं या शेल कंपन्यांच्या विरुद्ध आरओसीनं खटला दाखल केला होता, त्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे। बेनामीची कारवाई सुरू झालेली होती, ती त्याला म्हणजे नुसती स्थगिती नाही, त्याला निकालच लावलेला आहे। म्हणजे आता कशाच्या बद्दल आता ईडी छापे घालते आणि काय करते याची मला काय कल्पना नाही। ब्रिक्स कंपनी जी आहे त्याचा उल्लेख ते करतायत, त्याचाही माझा दुरान्वयीनेही संबंध नाही। आता सगळ्या यंत्रणाच्या हातात आहे। गडहिंग्लज कारखाना, आप्पासाहेब नलावडे हा कारखाना हा कोणत्याही बँकेनं लिलाव केलेला नाही। म्हणजे लिलावात कुणी घेतला कमी किमतीनं असं नाही। शासनाच्या नियमाप्रमाणे शासनाने 10 वर्षे भाडे करारापोटी या ब्रिक्स कंपनीला चालवायला दिला होता आणि ही कंपनी 2 वर्ष आधीच जो फार मोठा तोटा आला म्हणून ही कंपनी ही कारखाना सोडून गेली। आता ही कंपनी तो कारखाना चालवत नाही। चंद्रकांत गायकवाड जे माझे पुण्याचे मित्र आहेत, ते माझ्याशी कुठल्याही व्यावसायिक धंद्याच्या भागीदाराच्या कुठल्याही माझं आणि त्यांचं कनेक्शन नाही। वास्तविक सत्ता त्यांची आहे, त्यांनी शोधावं। आता यापूर्वी कुठलाही गुन्हा नोंद नाही, समन्स नाही आणि नोटीस नाही ईडीची। या कारखान्याशी माझा कोणताही सुतराम संबंध नाही। यापूर्वी 4 वर्षापूर्वी इन्कम टॅक्सचे छापे पडले होते आणि सर्व तपासण्या या कारखान्याच्या आणि आमच्या संबंधित सगळ्यांच्या झालेल्या होत्या। हसन मुश्रीफ यांच्यावर पूर्वी एकदा इन्कम टॅक्सची धाड पडली, त्यात काहीच सापडलं नाही। आता ईडीची धाड वेगळ्या कारणासाठी असावी असा माझा अंदाज आहे। सतत विरोधी पक्षात जे ठामपणाने उभे राहतात, सरकारला विरोध करतात, त्यांच्या विरोधी असं सर्व एजन्सीचा गैरवापर करून त्यांना बदनाम करणं, नामोरम करणं हा प्रयत्न काही लोक करत आहेत। अशा प्रकारच्या अनेक कारवाया विरोधी पक्षाच्या लोकांना नमवण्यासाठी गेल्या काही दिवसामध्ये सुरू आहेत आणि नुकतीच काही जजमेंट आली सुप्रीम कोर्टाची। त्या जजमेंटमध्ये पुरेसं माइंड अप्लाय न करता चुकीच्या पद्धतीनं अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले जात आहेत, अशा प्रकारच्या कारवाया केल्या जात आहेत। जे विरोधी पक्षात आहेत अशा प्रमुख लोकांवरती अशा प्रकारे दबावाचं राजकारण केलं जातं। मी राजकारणच म्हणतो हे, पण मला माहिती आहे की हसन मुश्रीफ हे एक लढवय्ये नेते आहेत, संघर्ष करणारे नेते आहेत आणि संकटाशी सामना करणारे नेते आहेत आणि ते या सगळ्या संकटातून सुखरूप बाहेर पडतील। आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत। विरोधकांना खोटे आरोप लावून या पद्धतीनं त्यांना त्रास देणं
एक दहशत निर्माण करणं, भय निर्माण करणं ही मानसिकता घेऊन भाजप जे राजकारण करते आहे त्याच प्रकारचा हाही एक प्रकार आहे. कारण की मुश्रीफ अनेक वर्ष या राज्यातल्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करतात आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना अडचणीत अनिल देशमुखांसारखा आणण्याचा एक प्रयत्न हा केला जातोय असं म्हटलं पण हे दुर्भाग्य आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून अत्यंत नीच आणि घाणेरड्या वृत्तीचं राजकारण सध्या चालू आहे. लोकप्रिय नेत्याला कुठेतरी हॅरेसमेंट करायची, त्यांना त्रास द्यायचं आणि आपल्या पक्षाकडे येण्यासाठी प्रवृत्त करायचं अशा या दुष्ट भावनेने ईडीच्या माध्यमातून हसन मुश्रीफांचा छळ करण्याचं काम सध्याच्या सरकारने चालू केलेलं आहे. परंतु आम्ही सर्वजण हसन मुश्रीफ यांच्या पाठीशी उभे आहोत भक्कमपणे आणि नक्कीच त्यांना न्याय मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. पुढे बघूयात, आपण विशिष्ट धर्माचे असल्यानं कारवाई करत असल्याचा आरोप मुश्रीफांनी केला.